मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांचा आजार किंवा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा इतर काही वाताचे आजार याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. हा त्रास जो आहे हा मुख्यतः दूषित झालेला किंवा प्रकोपित झालेल्या वातामुळे होतो. अजून एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा वर्षा ऋतू सुरू होते, पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपला हा जो वात आहे तो वाढतो आणि त्याच्यानंतर वाताचे आजार सगळे वाढतात. या सीझनमध्ये आपल्याला बस्ती म्हणून एक पंचकर्म आहे, तो सगळ्यांनी घ्यायला. त्याच्याने हा जो वात आहे, वाढलेला वात, तो आपल्या जागेवरती येतो, आपल्या प्रमाणात येतो आणि हे जे दुखणं आहे ते सगळं कमी होतं. नमस्कार, मी डॉक्टर सुबोध पाल. आज आपल्यासोबत आपले क्लायंट आहेत ज्यांना हा वाताचा आजार होता आणि त्यांनी बस्ती पंचकर्म आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायचा विचार केला आणि घेतल्यानंतर त्यांना चांगला रिझल्ट मिळाला आहे. म्हणून ते आपला जे एक्सपिरियन्स आहे ते आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तर तुम्हाला काय त्रास होता? मला पाठ दुखायची आणि कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होता. हे पाठ दुखायचा जो त्रास आहे तुम्हाला, ते किती दिवसापासून होता? पाठ 15 दिवसांपासून जास्त जाणवलं. 15 दिवस. पण ओरिजिनली किती दिवसापासून होता? हा 15-20 दिवस असेल. 1 महिन्यापासून तुम्ही तेव्हा बोलले होते. म्हणजे मला पहिल्यांदा ते असं जाणवलं नाही, नंतर ते जास्त होत व्हायला सुरू झालं. 15 दिवसापासून त्याची सिव्हिरिटी. ओके. मग जेव्हा तो त्रास सुरू झाला, तुम्हाला काय करण्यात, काय ऍक्टिव्हिटीज मध्ये डिफिकल्टी किंवा त्रास व्हायला सुरू झाला? मला झोपताना असं वळताना खूप त्रास व्हायचा. जेव्हा मी क्लासेस घेते तर क्लासेस मुलांमध्ये इंटरॅक्शन करताना त्यांना शिकवताना वगैरे मला खूप त्रास पाठीत दुखायचं आणि बेडवरती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होतं ना? खूप त्रास व्हायचा. ओके. मग तुम्ही कशावरून डिसाईड केलं की तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायचंय? ऍक्च्युली मी आयुर्वेदा जास्त फॉलो करते. मला योग आणि आयुर्वेदाचा जास्त आवड आहे. त्यामुळे आम्ही असं शोधत होतो आयुर्वेदिक इथे आहे का आमच्याकडे इथे. आणि माझ्या भाचीने मला सजेस्ट केलं की तुमचं नाव येऊन बघितलं इथे. तर मला वाटलं की तुम्ही पंचकर्म वगैरे सगळं करता, आम्ही डिसिजन घेतलं की आपण येतो. तुम्ही आल्यानंतर आयुर्वेदामध्ये कसं आहे की कोणी पेशंट कोणताही आला तर आपण पहिले नाडी परीक्षण करतो, प्रकृती परीक्षण करतो, त्यानुसार थोडे मेडिसिन्स देतो आणि त्याच्यानंतर बॉडी प्रिपेअर करून मग पंचकर्म कोणतं करायचं हे डिसाईड करतो. आता तुमचा जो पाठीचा आजार आहे त्याच्यासाठी पण पत्रपोटली पण केली असती, नाडीचे पण करू शकलो असतो आणि बस्ती पण करू शकलो असतो. पण तुमचा जो वाताचा जो प्रमाण होता तो जास्त होता, म्हणून आपण तुम्हाला बस्ती पंचकर्म सजेस्ट केलं. तर तुम्ही बस्ती पंच करताना तुम्हाला काही त्रास वगैरे झाला का? नाही, मला असं काही त्रास नाही झाला. ओके. उलट मला असं वाटतं फायदाच झाला मला त्याचा. ओके. आपण जो 8 दिवसाचा बस्तीचा कोर्स केला त्याच्यानंतर इमिजिएट तुम्हाला रिझल्ट भेटला, ते किती पर्सेंट काय तुम्हाला चेंजेस वाटले? साधारण एक मला वाटतं 8 दिवसांनी 80% बरं झालेलं. हो. बऱ्यापैकी कमी झालेलं. जो काही त्रास मला झोपताना वगैरे व्हायचा तो बऱ्यापैकी रिझल्ट. ठीक आहे. बस्ती पंचकर्म करताना आपण तुम्हाला काही पथ्य सांगितलं होतं, तर ते तुम्ही जरा शेअर करा. हा, माझ्या प्रकृतीनुसार तुम्ही मला आहारामध्ये बदल करायला सांगितले होते, जसे फळभाज्या खायला सांगितले किंवा बस्ती घेताना एक दिवस काढा असायचा आणि एक दिवस तेल असायचं. ऑइल ज्या दिवशी असायचं तेव्हा थोडंसं खाऊन यायचं असायचं आणि काढा असायचा त्या दिवशी काहीच खायचं नाही. सुरुवातीला मला थोडं वाटत होतं की काय आहे, पण नंतर छान स्मूथली झाले ट्रीटमेंट. योग बस्ती ह्याच्याबद्दल आपण अजून डिटेलमध्ये नंतरच्या व्हिडिओजमध्ये जाणून घेऊया. पण इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की बस्ती जो आहे तो एनल रूटने म्हणजे गुदद्वाराद्वारे आपण औषध सोडतो आणि जो वाताचा जो प्रदेश आहे म्हणजे पक्वाश आहे तिथे जाऊन तो ऍक्ट करतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण ऑइलच्या एनिमेने स्टार्ट करतो आणि एंड आपण ऑइलच्या एनिमेने करतो. मध्ये अल्टरनेट आपण ऑइल काढा याचा बस्ती देतो. मग हे केल्यानंतर जे ऍक्टिव्हिटीज होते त्याच्यामध्ये तुम्हाला रिलीफ भेटला. अजून काही जे दुसरे असतील त्यांना कोणाला हा वाताचा आजार असेल किंवा कंबर दुखायचा, मान दुखायचा त्रास असेल तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट करा? मला असं वाटतं की मोस्टली आपण रोजचं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्याकडे पाहता आयुर्वेद योग या गोष्टींना आपल्या जीवनात आणलं तर अधिक सस्टेनेबल लाईफ आपण जगू शकतो असं मला वाटतं. आणि आपला ट्रीटमेंट जरी कम्प्लीट झालाय तरी आपण तुम्हाला घरी काही पथ्य सांगितलं, असं नाही की तुम्ही बस्ती घेतला याच्यानंतर तुम्ही काही करू शकता असं नाही. तुम्हाला काही पथ्य सांगितले होते तर त्याच्यामध्ये काय माझ्या प्रकृतीनुसार मला तुम्ही फळभाज्या खायला सांगितलं, रोजचा व्यायाम
जो मी ऑलरेडी करतेच आहे आणि अजूनही मी शिकते, अजून वेगवेगळे प्रकार. तुपाचं प्रमाण जेवणामध्ये असं सगळं. म्हणजे हा जो वात असतो तो ड्राय असतो नेचरमध्ये, म्हणून आपल्या जेवणात तेल, तूप, दूध याचं प्रमाण असलं पाहिजे. आणि जे फळभाज्या त्यांनी सांगितलं ते फळभाज्या डायजेस्ट व्हायला हलकं असतं, म्हणून त्यांचा समावेश आपल्या जेवणात असायला पाहिजे. आणि जरी ट्रीटमेंट पूर्ण झालं तरी आपल्याला घरच्या घरी रोज थोडा व्यायाम, ते मसल्सला स्ट्रेंथ आणण्यासाठी थोडासा मालिश, शेक हे सगळं करायला पाहिजे. तर असेच अजून माहितीबद्दल आम्हाला फॉलो करा, शेअर करा. थँक्यू.